हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पोह्याचे पापड आणि तेही तेलाचा एकही थेंब न वापरता आपण खूप छान असे पापड बनवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। रोजच्या जेवणाच्या थालीमध्ये जेवणाला कुरकुरीतपणा आणणारा पदार्थ म्हणजे पापड। हे पापड आपण कमीत कमी वेळेमध्ये तेलाचा एकही थेंब न वापरता खूप छान अशा पद्धतीने आज बनवणार आहे। तुम्ही पापडाचा कुरकुरीत आवाज ऐकलाच असेल। असे कुरकुरीत पापड बनवण्यासाठी इथे आपण 2 कप पोहे घेतलेले आहेत। हे जाडे पोहे आहेत। पोहे चाळणीने चाळून स्वच्छ निवडून घ्यायचे। पोह्यामध्ये पांढरी पावडर असू शकते, ही पावडर निघण्यासाठी पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे, निवडून घ्यायचे। इथे आपण मंद गॅस करून पॅन गरम करून घेतलेला आहे। या पॅनमध्ये हे पोहे घालून मंद गॅसवर 10 ते 15 मिनिटं अगदी पोह्याला कुरकुरीतपणा येऊपर्यंत, पोह्याला छान असं क्रंची येऊपर्यंत हे पोहे छान असे पॅनमध्ये परतून घेऊया। 10 ते 15 मिनिटं पोहे छान असे मंद गॅसवर परतून घेतलेले आहेत आणि इथे पोहे छान असे थंड झाल्यानंतर सुद्धा त्याचा क्रंच जाणवत आहे। छान असा कुरकुरीत आवाज येत आहे पोह्याचा, तुम्ही आवाज ऐकू शकता। अशा पद्धतीनेच पोहे भाजून घ्यायचे आहेत। पोहे हाताने प्रेस केल्यानंतर त्याचा छान असा भुगा होत आहे, चुरा होत आहे। अशा पद्धतीनेच पोहे छान असे भाजून घ्यायचे आहे। पोहे अगदी व्यवस्थित भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचे आपण पीठ बनवणार आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे पोह्याचे घालून हे आपण छान असे पीठ बनवून घेतलेलं आहे। इथे सर्व पोह्याचे अशा पद्धतीने पीठ बनवून घेतलेलं आहे। पोहे मिक्सरला पिठासारखे बारीक होईपर्यंत छान असे बारीक करून घ्यायचे आहेत, दळून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व पोहे छान असे दळून घेतलेले आहेत आणि इथे चाळणीमध्ये हे सर्व पोहे चाळणीने चाळून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे मैद्याचे बारीक चाळण नसेल, बारीक होलाचे चाळण असेल तर त्या चाळणीने चाळून घ्या। माझ्याकडे जे अवेलेबल चाळण होते त्या चाळणीने मी इथे चाळून घेतलेलं आहे। पोह्याचे चाळून घेतलेले पीठ आपण कपमध्ये भरून घेऊया। इथे 1 कप भरून अशा पद्धतीने दाबून पीठ भरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण 1 कप भरून पीठ घेतलेलं आहे। हे पीठ बाजूला ठेवूया आणि हे उरलेले पीठ आहे ते आपण पापड लाटताना लावण्यासाठी ठेवूया। साधारण 2 ते 2.5 चमचे हे पीठ असेल। पापडमध्ये घालण्यासाठी इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा ओव्याची पावडर करून घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा पापडखार घेतलेला आहे। पापडखारमुळे पापड चविष्ट बनतात। आता आपण पापड बनवण्यासाठी लागणारे पीठ बनवून घेऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये 1 कप पिठासाठी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून यामध्ये घालूया सर्व मसाले। इथे मी सर्व मसाले घालून छान असे हे पाणी उकळून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे पोह्याचे पीठ घालून हे पोह्याचे पीठ छान असे या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। मंद गॅस करून हे पीठ आहे ते पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं। जर हाय फ्लेम किंवा लो मिडियम फ्लेम जरी असेल तरी हे पीठ पटकन घट्ट होतं, म्हणून इथे मंद गॅस करूनच पीठ छान असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। आपण पिठाला 4 ते 5 मिनिटं उकड काढून घेणार आहे। पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 4 ते 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया। इथे मी 1-2 मिनिट वाफ देऊन झाल्यानंतर परत झाकण उघडून यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे, कारण पीठ कोरडे झाले तर खाली लागू शकते। इथे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा लावून परत पीठ मिक्स करून झाकण लावून परत 2 मिनिटं वाफ देऊन घेतलेले आहे। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून हे मिश्रण उलटण्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। हे पोह्याचे पीठ एकाच साईडला जर जास्त वेळ गरम राहिले तर ज्या साईडला जे गरम राहील त्या साईडला ते कठीण होतं, म्हणून हे सतत हलवून घ्यायचं आहे। प्रत्येक 2-2 मिनिटांनी इथे मी पीठ हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। इथे आपण एक गोळा घेतलेला आहे पिठाचा, तो कितीही प्रेस केला तर हाताला चिकटत नाही। हे मिश्रण गरम असतानाच ह्याला छान असं आपण पीठ याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे। मिश्रण खूप गरम होतं इथं, म्हणून मी इथे आधी चमचाने हे मिश्रण छान असं फेटून घेऊन मग वाटीने छान असं फेटून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे पीठ आपलं अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याचे आपण गोळे बनवून घेऊया। साधारण पेढ्याच्या आकाराचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत। आपण 2 कप पोहे घेतले होते तर 2 कप पोह्यामध्ये 1.5 कपपेक्षाही कमी पीठ तयार झालेलं आहे। त्यामुळे पोहे घेताना थोडे जास्त घ्यायचे, कारण कमी प्रमाणात पोह्याचे पीठ बनते। पोह्याचे पीठ दळल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होते। पॉलिथिनच्या बॅगमध्ये हे गोळे भरून ठेवूया, कारण हवेमुळे हे गोळे कठीण होऊ शकतात आणि आपले पापड बिघडू शकतात। 4 गोळे बाजूला ठेवून घेतलेले आहेत आणि या बॅगेला छान असं फोल्ड केलेलं आहे की जेणेकरून हवा यामध्ये जाणार नाही आणि गोळे मऊ राहतील। आता आपण पापड लाटायला घेऊया। त्यासाठी इथे एक गोळा घेतलेला आहे। या गोळ्याला हाताने थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि यानंतर हा गोळा छान असा पोळपाट लाटण्यावर लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। पापड पीठ लावून लाटून घेतलेलं आहे। इथे माझे हे दुसरे पापड आहे। पहिले पापड लाटताना कॅमेरा बंद होता, माझ्या लक्षात नाही आलं, तर इथे मी दुसरे पापड छान असे लाटून घेतलेलं आहे। आता हे पापड आपण प्लेटवर काढून घेऊया। तुम्ही पापड पीठ लावून हे लाटू शकता किंवा अशा पद्धतीने इथे मी स्क्वेअर शेपमध्ये पॉलिथिन बॅग घेतलेली आहे छोट्या 2, तर यामध्ये खालच्या बॅगवर एक गोळा ठेवून वरची बॅग त्याला कव्हर करून घ्यायची गोळ्याला आणि अशा पद्धतीने गोळा यावर असा छान असा लाटून घ्यायचा।
पापड लाटताना पॉलिथिन हलू लागले किंवा चुरकळू लागले की ते परत एकदा व्यवस्थित उचलून घेऊन सरळ करून हे पापड लाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे पापड छान असे लाटून झालेले आहे। आता पापडाला छान असा गोल आकार येण्यासाठी इथे मी पापड गोल सुंदर दिसण्यासाठी इथे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे। हे डब्याचं झाकण या पॉलिथिनच्या बॅगवर ठेवून याला पापडाला छान असा गोल आकार देऊन घेऊया। पॉलिथिनच्या बॅगवर झाकण ठेवूनच याला छान असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे झाकणाला हे पीठ चिकटत नाही। इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित इथे काठ वेगळे झालेले आहेत। आता हे काठ काढून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व पापड मी गोल आकारामध्ये करून घेतलेले आहेत। इथे मी पापड एक दिवस घरामध्ये सुकून घेऊन पुढचे 2 दिवस हे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपले छान असे पापड बनवून तयार झालेले आहेत। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 30 ते 32 पापड बनतात। तुम्ही बघू शकता पापडाला चकाकी खूप छान आलेले आहे। आपण यामध्ये एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही, तरी सर्व पापडना खूप छान अशी चकाकी शाईन आलेला आहे। तुम्ही बघू शकता। आता हे पापड आपण तळायला घेऊया। गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण एक पापड सोडूया। तुम्ही बघू शकता पापड घातल्या दुप्पट तिप्पट फुललेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असे इथे आपले पापड बनलेले आहेत। आता हे पापड लगेच काढून घेऊया। पापड तेलामध्ये घालून झाल्यानंतर एक साईड तळून झाल्यानंतर दुसरी साईड तळून घ्यायची आणि दुसरी साईड तळून झाल्यानंतर लगेच हे पापड काढून घ्यायचे। जास्त वेळ तेलामध्ये राहिले तर हे करपू शकतात आणि पापडाची टेस्टही बिघडू शकते। अशा पद्धतीने इथे मी 4 ते 5 पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा रंगही पापडाचा दिसते तळून झाल्यानंतर आणि खूप छान असा कुरकुरीतपणाही पापडाला आलेला आहे। अशा पद्धतीने पोह्याचे कुरकुरीत पापड घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।